ठीक आहे, तर बघा लास्ट लेक्चर मध्ये आपण इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट, रिएक्टिव्ह इंटरमिजिएट आणि ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स त्याच्यामधला इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हा इफेक्ट बघितलेला आहे. आज आपल्याला नवीन टॉपिक स्टार्ट करायचं आहे ज्याचं नाव आहे रेझोनन्स. इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट मध्ये आपण वेगवेगळे इफेक्ट्स बघत आहे. सर्वात पहिले आपण बघितला इंडक्टिव्ह इफेक्ट, त्याच्यानंतर आपण बघितला इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट आणि आजचा आपला टॉपिक आहे रेझोनन्स. हे जे काही इफेक्ट्स आहेत हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये खूप महत्वाचे आहेत. याच्याशिवाय तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला समजू शकत नाही. एखादी रिएक्शन का होते, कशी होते आणि मॉलिक्यूल स्टेबल आहे किंवा अनस्टेबल, तो का कन्वर्ट होत आहे दुसऱ्या मॉलिक्यूलमध्ये, या सर्व प्रश्नांची उत्तरं जे आहेत हे आपण या इफेक्टच्या मदतीने देऊ शकतो. आणि आज आपल्याला एक सर्वात महत्वाचा इफेक्ट बघायचा आहे ज्याचं नाव आहे रेझोनन्स. सो व्हॉट इज रेझोनन्स? जस्ट अ मिनिट. ओके, so you can see here this is the structure of benzene. हा इथे तुम्हाला बेन्झिन दिसत आहे बघा, आणि हा जो काही बेन्झिन आहे इट शोज रेझोनन्स. सो व्हॉट इज रेझोनन्स? बघा, काही असे मॉलिक्यूल आहेत ज्या मॉलिक्यूलच्या प्रॉपर्टीज हे आपण फक्त एका स्ट्रक्चरच्या आधारावर एक्सप्लेन करू शकत नाही. जसं की हा बेन्झिन आहे बघा, या स्ट्रक्चरला आपण बेन्झिन म्हणतो. तर बेन्झिनचा जर का तुम्ही 1 आणि 2 पोझिशनला जर का बघितलं तर डबल बॉन्ड आहे. 2 आणि 3 पोझिशनला सिंगल बॉन्ड आहे. 3 आणि 4 पोझिशनला डबल बॉन्ड आहे. 4, 5 पोझिशनला सिंगल आणि 5, 6 पोझिशनला डबल बॉन्ड आहे. तर याच्यामध्ये दोन प्रकारचे बॉन्ड असायला पाहिजे, एक तर डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड. बेन्झिनच्या या स्ट्रक्चरच्या नुसार बेन्झिनमध्ये दोन प्रकारचे बॉन्ड असायला हवे, एक तर डबल बॉन्ड आणि दुसरा सिंगल बॉन्ड. बट जर आपण याचा स्टडी केला स्पेक्ट्रोस्कोपीच्या मदतीने आपण स्ट्रक्चरला डिटरमाइन करू शकतो. तर जर आपण याचं स्ट्रक्चर बघितलं आणि प्रॅक्टिकली याचं स्ट्रक्चर डिटरमाइन केलं तर डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड येत नाहीत. बेन्झिन मधले सर्व बॉन्ड जे आहेत हे बॉन्ड सिमिलर आहेत किंवा सेम आहेत, एकसारखे बॉन्ड्स आहेत. पण स्ट्रक्चरमध्ये तर आपल्याला डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड दिसत आहे. तर याला कसं एक्सप्लेन करायचं? तर हे स्ट्रक्चर या मॉलिक्यूलला एक्सप्लेन करू शकत नाही, म्हणून आपण एकापेक्षा जास्त स्ट्रक्चर ड्रॉ करतो आणि त्याला तर आपण म्हणतो रेझोनन्स. तर काय आहे रेझोनन्स? मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर जेव्हा मॉलिक्यूलच्या प्रॉपर्टीजला एक्सप्लेन करू शकत नाही तेव्हा आपण एकापेक्षा जास्त स्ट्रक्चर ड्रॉ करतो. जसं की बघा, पुन्हा एकदा मी बेन्झिनचं स्ट्रक्चर ड्रॉ करतो. सी हिअर, हा आहे बेन्झिन आणि या बेन्झिन मध्ये दोन प्रकारचे बॉन्ड्स आहेत, डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड. बट व्हॉट हॅपन्स, याच्यामध्ये दोन प्रकारचे बॉन्ड्स आहेत, पण जर तुम्ही याचा स्पेक्ट्रम घेतला, प्रॅक्टिकल याचं स्ट्रक्चर जर का स्टडी केलं तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकाच प्रकारचे बॉन्ड्स आहेत. मग या स्ट्रक्चरमध्ये तर आपल्याला दोन प्रकारचे बॉन्ड दिसत आहेत, तर मग याला कसं एक्सप्लेन करायचं? तर याच्यासाठी आपण एकापेक्षा जास्त स्ट्रक्चर काढतो. कसे? तर हे एक स्ट्रक्चर, अजून एक स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये काय आहे, तर बघा दिस इज द अनदर स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन. इथे 1, 2 पोझिशनला बॉन्ड होता, आता 2, 3 पोझिशनला आपण डबल बॉन्ड देऊया. त्यानंतर इथे 3, 4 पोझिशनला होता, इथे आपण देऊया 4, 5 पोझिशनला डबल बॉन्ड. इथे 5, 6 पोझिशनला डबल बॉन्ड होता, इथे आपण 1, 6 पोझिशनला डबल बॉन्ड देऊया. म्हणजे काय, अल्टरनेट केले आपण डबल बॉन्ड. आधी 1, 2 ला डबल बॉन्ड होता, आता नाहीये. 3, 4 ला होता, आता नाहीये. तर अशा पद्धतीने आपण दोन स्ट्रक्चर ड्रॉ केले. का दोन स्ट्रक्चर ड्रॉ केले? कारण की एक जे स्ट्रक्चर आहे सिंगल स्ट्रक्चर हे त्याच्या प्रॉपर्टीजला एक्सप्लेन करू शकत नाही, म्हणून आपण एकापेक्षा जास्त स्ट्रक्चर ड्रॉ केले आणि त्यालाच आपण म्हणतो रेझोनन्स. तर जर सोप्या भाषेत सांगायचं झालं, रेझोनन्स कशाला म्हणायचं? एक मॉलिक्यूलचं जे काही स्ट्रक्चर आहे ते त्याच्या प्रॉपर्टीजला, त्याच्या गुणधर्माला एक्सप्लेन करू शकत नाही आहे, ते पुरेसं नाहीये एक स्ट्रक्चर त्याच्या प्रॉपर्टीजला एक्सप्लेन करण्यासाठी. तर अशा वेळेस आपण एकापेक्षा जास्त स्ट्रक्चर ड्रॉ करतो आणि त्याला आपण म्हणतो रेझोनन्स. जसे की आपण जस्ट एक्झाम्पल बघितलं बेन्झिनचं. सो दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट? रेझोनन्स. So sometimes all properties of molecules or ions cannot be explained on the basis of single covalent bond structure. जे एक कोव्हॅलंट बॉन्ड स्ट्रक्चर आहे किंवा सिंगल जे स्ट्रक्चर आहे कोव्हॅलंट बॉन्डचं, याच्या मदतीने आपण मॉलिक्यूलच्या प्रॉपर्टी एक्सप्लेन करू शकत नाही. तर मग अशा वेळेस आपण काय करतो? सो वी अज्युम्स, आपण अज्युम करतो की एकापेक्षा जास्त स्ट्रक्चर्स आहेत. जेवढेही पॉसिबल व्हॅलंट बॉन्ड स्ट्रक्चर आहेत ते सर्व आपण अज्युम करतो, त्याला आपण म्हणतो रेझोनन्स स्ट्रक्चर किंवा कॅनॉनिकल स्ट्रक्चर्स. त्या स्ट्रक्चर्स आर कॉल्ड ॲज रेझोनन्स स्ट्रक्चर और कॅनॉनिकल स्ट्रक्चर्स. आणि ऍक्च्युअल स्ट्रक्चर जे असते ते रेझोनन्स हायब्रिड असते. कसं? तर बघा पुन्हा एकदा सांगतो,
सी हिअर, दिस इज द बेन्झिन्स वन स्ट्रक्चर. बट हे मॉलिक्यूलला पूर्णपणे एक्सप्लेन करू शकत नाही, म्हणून आपण बेन्झिनचं अजून एक स्ट्रक्चर काढलं आणि बॉन्ड हे अल्टरनेट काढले. आधी जिथे डबल बॉन्ड होता तिथे नाही आणि जिथे सिंगल बॉन्ड होता तिथे डबल बॉन्ड दाखवलेला आहे. आणि ऍक्च्युअल स्ट्रक्चर काय असते, तर फर्स्ट स्ट्रक्चरही ऍक्च्युअल स्ट्रक्चर नाही आणि सेकंड स्ट्रक्चर हे ऍक्च्युअल स्ट्रक्चर नाही आहे. तर या दोघांचा हायब्रिड, या दोघांचं जे काही मिक्सिंग असेल, दॅट वुड बी व्हॉट, दॅट वुड बी द ऍक्च्युअल स्ट्रक्चर, ज्याला आपण दाखवतोय मधामध्ये रिंगने दाखवतो बघा. बेन्झिन जर तुम्ही बघितलं असेल तर बेन्झिनच्या मधामध्ये अशी रिंग असते, तर ते काय दाखवते की डबल बॉन्ड जे आहेत ते असे मूव्ह होत आहेत, त्यांची जागा बदलत आहेत. आणि म्हणून स्ट्रक्चर फर्स्ट आणि स्ट्रक्चर सेकंड हे दोघं मिळून त्या मॉलिक्यूलच्या प्रॉपर्टीजला एक्सप्लेन करतात. तर खरं स्ट्रक्चर कोणतं आहे, तर या दोघांचा हायब्रिड, या दोघांचा जो हायब्रिड आहे ते खरं स्ट्रक्चर असणार, त्याला आपण म्हणतो रेझोनन्स हायब्रिड. बघा काय आहे रेझोनन्स, एकच स्ट्रक्चर मॉलिक्यूलच्या प्रॉपर्टीला एक्सप्लेन करू शकत नसेल तर आपण एकापेक्षा जास्त स्ट्रक्चर ड्रॉ करतो आणि त्या स्ट्रक्चर्सला आपण म्हणतो रेझोनन्स किंवा कॅनॉनिकल स्ट्रक्चर. हे पहिलं कॅनॉनिकल स्ट्रक्चर, हे दुसरं कॅनॉनिकल स्ट्रक्चर. तर कोणतं स्ट्रक्चर एकदम बरोबर आहे, तर दोन्ही नाही, या दोघांचा जो हायब्रिड असेल ते ऍक्च्युअल मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर असेल. जसं की फॉर एक्झाम्पल पुन्हा एकदा सांगतो बघा, सी हिअर, हा जो बेन्झिनचा बॉन्ड आहे, तुम्ही मला सांगा 2-3 पोझिशन वरती जो बॉन्ड आहे हा सिंगल बॉन्ड आहे की डबल बॉन्ड आहे? यू कॅन अनम्यूट. पार्टिसिपंट सांगा मला 2-3 पोझिशनला सिंगल बॉन्ड आहे की डबल बॉन्ड? डबल बॉन्ड. 1-2 पोझिशनला सिंगल बॉन्ड आहे की डबल बॉन्ड आहे? सिंगल बॉन्ड. सिंगल बॉन्ड. आता बघा, आपण जर याची स्पेक्ट्रोस्कोपी घेतली, याचा स्पेक्ट्रम घेतला, याचं स्ट्रक्चर जर डिटरमाइन केलं, तर 1-2 पोझिशनला यायला पाहिजे सिंगल सिग्मा बॉन्ड आणि 2-3 पोझिशनला यायला पाहिजे पाय बॉन्ड, किंवा सोप्या भाषेत 1-2 पोझिशनला यायला पाहिजे सिंगल बॉन्ड आणि 2-3 पोझिशनला यायला पाहिजे डबल बॉन्ड. पण असं येत नाही, नाही सिंगल बॉन्ड येत, नाही डबल बॉन्ड येत, या दोन्ही पोझिशनला येतो 1.5 बॉन्ड. मीन्स कम्प्लीट सिंगल बॉन्डही नाही आहे, कम्प्लीट डबल बॉन्डही नाही आहे, त्याच्या मधामध्ये याची बॉन्ड ऑर्डर आहे 1.5. तर याला कसं एक्सप्लेन करायचं, तर याला एक्सप्लेन करण्यासाठी कन्सेप्ट आहे रेझोनन्सचा. जेव्हा एक तर स्ट्रक्चर मॉलिक्यूलला एक्सप्लेन करत नाही, तेव्हा आपण एकापेक्षा जास्त स्ट्रक्चर ड्रॉ करतो. त्या स्ट्रक्चर्सला आपण म्हणतो रेझोनन्स स्ट्रक्चर किंवा कॅनॉनिकल स्ट्रक्चर, आणि ऍक्च्युअल स्ट्रक्चर आहे रेझोनन्स हायब्रिड ऑफ दिस टू स्ट्रक्चर. ओके, सो दिस इज द डेफिनेशन ऑफ रेझोनन्स, द फिनॉमिनन इन विच 2 or more व्हॅलन्स बॉन्ड स्ट्रक्चर कॅन बी रिटन. काय करतो आपण, 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्हॅलन्स बॉन्ड स्ट्रक्चरला राईट करतो, ड्रॉ करतो, जेणेकरून मॉलिक्यूलच्या सर्व प्रॉपर्टीज एक्सप्लेन झाल्या पाहिजे. फॉर अ मॉलिक्यूल टू एक्सप्लेन ऑर इट्स प्रॉपर्टीज इट इज कॉल्ड एज व्हॉट, रेझोनन्स. आणि रेझोनन्स इफेक्ट काय आहे, तर हे एकापेक्षा जास्त आपण स्ट्रक्चर ड्रॉ करतो आणि याच्यामुळे मॉलिक्यूलमध्ये पोलॅरिटी येते. जसं की बघा, हा बेन्झिन आहे, या बेन्झिन मध्ये हे जे काही बॉन्ड्स आहेत 1-2, 2-3, 1-2 पोझिशनला डबल बॉन्ड आहे, त्याच्यानंतर 3-4 आणि 5-6. तर हे बॉन्ड जे आहेत हे एकमेकांपासून मूव्ह होतात किंवा दे रेझोनेट लाईक दिस. हा बॉन्ड इथून इथे येतो, हा बॉन्ड इथून इथे येतो, इथून बॉन्ड गेला म्हणून इथे पॉझिटिव्ह येतो आणि इथे बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन आले म्हणून इथे निगेटिव्ह येतो. बघा, ज्यांना स्क्रीन क्लिअर दिसत नसेल, तुमच्याकडे थोडाफार नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो. या व्हिडिओची जी रेकॉर्डेड क्लिप आहे ती मी तुम्हाला शेअर करेल व्हॉट्सअप ग्रुपवरती, तर ती तुम्ही बघून तुमचे कन्सेप्ट क्लिअर करू शकता. ओके, सो व्हॉट इज हॅपनिंग, या रेझोनन्समुळे हे जे काही बॉन्ड्स आहेत हे असे मूव्ह होतात आणि याच्यामुळे मॉलिक्यूलमध्ये पोलॅरिटी डेव्हलप होते. आपण एक एकदम सोपं एक्झाम्पल घेऊया बघा, लाईक दिस. आता बघा, हा जो काय आहे याला 1,3-ब्युटॅडाईन म्हणतात. तर इथे रेझोनन्स होते. रेझोनन्स म्हणजे काय, तर हा बॉन्ड इथून इथे येतो आणि हा बॉन्ड इथून इथे येतो. तर बघा इथे काय होते, बिकॉज ऑफ दिस रेझोनन्स, हा जो 1-2 वरचा बॉन्ड आहे हा 2-3 पोझिशनला जातो आणि हा 3-4 वरचा जो काही डबल बॉन्ड आहे हा 4 पोझिशनला जातो. तो 1-2 वरचा बॉन्ड 2-3 वरती गेला, ठीक आहे. त्याच्यानंतर 3-4 वरचा जो बॉन्ड आहे हा 4 पोझिशनवर गेला. बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन 4 पोझिशनवर गेले म्हणून त्याच्यावरती येतं निगेटिव्ह चार्ज, कारण की इलेक्ट्रॉन्स वरती असतो निगेटिव्ह चार्ज. 1-2 वरती डबल बॉन्ड होता, आता फक्त सिंगल बॉन्डच राहिलेला आहे. तर 1चा जो डबल बॉन्ड आहे तो सिंगल बॉन्ड झालेला आहे. 2 वरती आताही डबल बॉन्ड आहेत बघा, तर 1 वरती येतो पॉझिटिव्ह चार्ज. हे कळलं का तुम्हाला? सांगा, ही बॉन्डची मुवमेंट कळली का? यस सर. यस. तर बघा, इथे एक चार्ज आलेला आहे पॉझिटिव्ह आणि दुसरा चार्ज आलेला आहे निगेटिव्ह. तर याला म्हणतात पोलॅरिटी. पोलॅरिटी मीन्स व्हॉट, तर 2 अपोजिट पोल तयार होणे, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह,
दोन अपोजिट पोल तयार झालेले आहेत, पोलॅरिटी जनरेट झालेली आहे मॉलिक्यूलमध्ये. कशामुळे? तर बॉन्डच्या मुवमेंटमध्ये. तर या इफेक्टला म्हणतात रेझोनन्स इफेक्ट. केव्हा बॉन्ड मूव्ह होणार, कुणीकडे मूव्ह होणार, का मूव्ह होणार, हे सर्व आपण बघणार आहे. बट सध्या आपण फक्त इंट्रोड्यूस करत आहे. रेझोनन्स इफेक्ट कशाला म्हणतात? तर बॉन्डच्या मुवमेंटमुळे मॉलिक्यूलमध्ये पोलॅरिटी डेव्हलप होते, आणि त्या पोलॅरिटी डेव्हलप जर होत असेल बॉन्डच्या मुवमेंटमुळे, तर त्या इफेक्टला आपण म्हणतो रेझोनन्स इफेक्ट. सी दिस पोलॅरिटी प्रोड्यूस इन अ मॉलिक्यूल. एखादा मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये पोलॅरिटी प्रोड्यूस होत असेल ॲज अ रिझल्ट ऑफ इंटरॅक्शन बिटवीन टू कॉन्ज्युगेटेड पाय बॉन्ड और पाय बॉन्ड अँड लोन पेअर. दोन पाय बॉन्ड आहेत, जसे की इथे दोन पाय बॉन्ड होते, यांच्यामध्ये इंटरॅक्शन होते, यांची मुवमेंट होते, आणि त्याच्यामुळे मॉलिक्यूलमध्ये पोलॅरिटी डेव्हलप होत आहे. किंवा एक पाय बॉन्ड आणि लोन पेअर असू शकते, त्यांच्या मुवमेंटमुळे जर का पोलॅरिटी डेव्हलप होत असेल तर त्याला आपण म्हणतो रेझोनन्स इफेक्ट किंवा मेझोमेरिक इफेक्ट. याला आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. सध्या तुम्हाला काय कळायला पाहिजे? तर सिंगल स्ट्रक्चर मॉलिक्यूलचं जर मॉलिक्यूलच्या प्रॉपर्टीला एक्सप्लेन करत नसेल तर आपण एकापेक्षा जास्त स्ट्रक्चर ड्रॉ करतो. त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो रेझोनन्स किंवा कॅनॉनिकल स्ट्रक्चर. आणि खरं स्ट्रक्चर हे ते दोन्ही नसून त्या दोघांचा रेझोनन्स हायब्रिड असतो, आणि यालाच आपण रेझोनन्स म्हणतो. आणि जे काही पायबॉन्डची इंटरॅक्शन आहे किंवा लोन पेअर आणि पायबॉन्डची इंटरॅक्शन आहे, याच्यामुळे जर का मॉलिक्यूलमध्ये पोलॅरिटी डेव्हलप होत असेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होत असेल, तर त्या इफेक्टला आपण म्हणतो रेझोनन्स इफेक्ट. जसे की हा बेन्झिन आहे बघा, हा बेन्झिन यू कॅन सी क्लिअरली हिअर. दिस डबल बॉन्ड्स आर अल्टरनेटिव्ह. बघा, एका पोझिशनवरून दुसऱ्या पोझिशनवर चाललेले आहे. सो दिस इज नथिंग बिकॉज ऑफ रेझोनन्स. हे रेझोनन्समुळे होत आहे. मग ते डबल बॉन्ड इथे आहेत की इथे आहेत? तर ते दोन्हीकडे आहेत. दॅट आर ऑलवेज इन द मोशन. आणि म्हणून जो काही बॉन्ड होता हा सिंगल बॉन्डही नाही आला बेन्झिनचा, आणि डबल बॉन्डही नाही आला. हा 1.5 बॉन्ड आला होता बघा. त्यामागे कारण काय आहे? तर त्याच्या मागे कारण आहे रेझोनन्स. फॉर एक्झाम्पल बेन्झिन, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन. बेन्झिन तुम्ही बघू शकता इथे. बघा, हा जो बेन्झिन आहे, या बेन्झिनच्या या पोझिशनला आपण 1-2 म्हणूया. 1-2 मध्ये सिंगल बॉन्ड आहे आणि 2-3 मध्ये डबल बॉन्ड आहे, बरोबर. आता या स्ट्रक्चर मध्ये सांगा मला 1-2 मध्ये कोणता बॉन्ड आहे? सांगा. डबल. यस. आणि 2-3 मध्ये? 2-3 मध्ये कोणता बॉन्ड आहे सांगा. मध्ये सिंगल बॉन्ड आहे. आता बघा, जर तुम्ही फर्स्ट कॅनॉनिकल स्ट्रक्चर बघितलं, कॅनॉनिकल स्ट्रक्चर म्हणजेच रेझोनन्स स्ट्रक्चर, ओके. तर हा आहे फर्स्ट कॅनॉनिकल स्ट्रक्चर आणि हे आहे सेकंड कॅनॉनिकल स्ट्रक्चर. फर्स्ट कॅनॉनिकल स्ट्रक्चर मध्ये 1-2 मध्ये आहे सिंगल बॉन्ड, तर सेकंड स्ट्रक्चर मध्ये आहे 1-2 मध्ये डबल बॉन्ड. 2-3 मध्ये फर्स्ट स्ट्रक्चर मध्ये आहे डबल बॉन्ड, तर इथे 2-3 मध्ये सेकंड स्ट्रक्चर मध्ये आहे सिंगल बॉन्ड. तर ऍक्च्युअली 1-2 पोझिशनला सिंगल बॉन्डही नाही आणि डबल बॉन्डही नाही, या दोघांचा हायब्रिड. आणि या दोघांचा हायब्रिड म्हणजे काय? तर असा 1.5 बॉन्ड, त्याला आपण डॅश डॅशने दाखवतो. कळलं? 2-3 मध्ये डबल बॉन्डही नाही आहे, सिंगल बॉन्डही नाही आहे, तर 1.5 बॉन्ड आहे, ज्याला आपण असं दाखवतो डॅश डॅशने. तर ऍक्च्युअल स्ट्रक्चर फर्स्ट स्ट्रक्चर आहे की सेकंड स्ट्रक्चर आहे सांगा. खरं स्ट्रक्चर कोणतं असणार, फर्स्ट की सेकंड? यस, दोनों भी जो स्ट्रक्चर है वो करेक्टली मॉलिक्यूल को एक्सप्लेन नहीं करेंगे. इन दोनों का रेझोनन्स हायब्रिड. तर हाऊ टू ड्रॉ द रेझोनन्स हायब्रिड? तर सिम्पली डबल बॉन्डही नाही दाखवायचा, सिंगल बॉन्डही नाही दाखवायचा, तर आपल्याला अशी डॅश डॅश दाखवायची आहे, लाईक दिस. सो दिस इज कॉल्ड ॲज रेझोनन्स हायब्रिड. आणि याला आपण रिप्रेझेंट करतो सर्कलने, लाईक दिस सर्कल. आणि हा सर्कल जो आहे हा रिप्रेझेंट करतो रेझोनन्स, ओके. आणि असं बेन्झिनचं स्ट्रक्चर असते. तर या रिंगचा अर्थ काय? या रिंगचा अर्थ असा आहे की हे जे काही डबल बॉन्ड आहेत हे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर असे मूव्ह होत आहेत, आणि ज्याला आपण काय म्हणतो, रेझोनन्स. रेझोनन्सचं सर्वात कॉमन एक्झाम्पल आहे जे की जनरली सर्वांना माहित असते, ते आहे बेन्झिन. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन. अजून एक आपण एक्झाम्पल घेऊया, अलील कार्बोकॅटायन. बघा, अलील पोझिशन म्हणजे काय? जर तुम्हाला sp3 sp2 हायब्रिडायझेशन कळत असेल तर अलीलचा अर्थ होतो sp2 कार्बनच्या नेक्स्ट sp3 कार्बन. sp2 कार्बनच्या नेक्स्ट sp3 कार्बन, याला आपण म्हणतो अलील कार्बोकॅटायन. आता तुम्ही म्हणसाल सर कसं ओळखायचं sp2 कार्बन sp3 कार्बन? व्हेरी इझी. बघा, जर का चार्ज नसेल आणि कार्बन वरती सर्वच्या सर्व सिंगल बॉन्ड असतील असे, तर sp3 हायब्रिडाइज. जर एकही डबल बॉन्ड असेल
जसे की ते एक डबल बॉन्ड आहे तर sp2 हायब्रिडाइज, ठीक आहे. आणि जर ट्रिपल बॉन्ड असेल तर तो sp हायब्रिडाइज. अजूनही खूप साऱ्या गोष्टी आहेत बघा, बट मी तुम्हाला सर्वात सोपा वे सांगत आहे हाऊ टू आयडेंटिफाय sp3, sp2 अँड sp. रिमेंबर, ऑल सिंगल सिग्मा बॉन्ड, चारही जर का कार्बनला सिग्मा बॉन्ड असतील तर कोणता हायब्रिडायझेशन? sp3. एक डबल बॉन्ड असेल तर sp2. यस. आणि जर ट्रिपल बॉन्ड असेल तर sp हायब्रिडायझेशन. यस, व्हेरी गुड, sp हायब्रिडायझेशन. आता बघा अलील म्हणजे काय? अलील पोझिशन मीन्स व्हॉट? तर sp3 कार्बनच्या नेक्स्ट, सॉरी sp2 कार्बनच्या नेक्स्ट sp3 कार्बन. यस, ओके. आता बघा, जर का आपण हा पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर नाही केला इथे, यू कॅन सी हिअर, तर बघा हा जो काही कार्बन आहे या कार्बनला बघा, हा आहे सिंगल बॉन्ड, हा आहे सिंगल बॉन्ड आणि हा एक डबल बॉन्ड. तर मला सांगा हा जो कार्बन आहे याचा हायब्रिडायझेशन काय असणार? sp2. यस, व्हेरी गुड, sp2. कारण काय मी तुम्हाला सांगितलं, एक जरी डबल बॉन्ड असला तर sp2. यस. आणि सर्व सिंगल बॉन्ड असले तर sp3, ट्रिपल बॉन्ड असला तर sp हायब्रिडायझेशन. तर हा आहे sp2 हायब्रिडाइज कार्बन, ठीक आहे. त्यानंतर हा कार्बन बघा, याला चारही कोणते बॉन्ड आहेत? therefore its hybridization would be sp3. याचा हायब्रिडायझेशन असणार sp3. तर sp2 कार्बनच्या नेक्स्ट sp3 कार्बन याला आपण म्हणतो अलील. या पोझिशनला काय म्हणतो आपण सांगा? अलील. रिमेंबर, sp2 कार्बनच्या नेक्स्ट sp3 जर का असेल तर त्याला आपण काय म्हणतो? अलील. आणि अलील पोझिशनला पाहिजे कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज. कार्बोकॅटायन म्हणजे काय? तर कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज. तर अलील पोझिशन वरती हा हायड्रोजन इथे नाहीये, सपोज हा हायड्रोजन इथे नाहीये, तर इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर sp2 च्या नेक्स्ट sp3 त्याच्यावरती आहे पॉझिटिव्ह चार्ज. तर हा कार्बन आहे अलील कार्बोकॅटायन. तर याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे रेझोनन्स. तर रेझोनन्स बघा, इथे जर का तुम्ही बघितलं 1 आणि 2 पोझिशनला तर डबल बॉन्ड आहे, ठीक आहे. इथे जर का बघितलं 1 आणि 2 पोझिशनला तर सिंगल बॉन्ड आहे. तर डबल बॉन्ड असेल की सिंगल बॉन्ड, तर दोन्ही स्ट्रक्चर जे आहेत हे अॅक्युरेटली एक्सप्लेन करत नाहीत. रिअल स्ट्रक्चर काय असणार याचं? रेझोनन्स. रिअल स्ट्रक्चर असणार याचं रेझोनन्स हायब्रिड. ओके, बघा लक्ष द्या, पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. हा आहे अलील कार्बोकॅटायन, याला मी सिंपल असं रिप्रेझेंट करतो, हा बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे, ठीक आहे. तर आता जर का तुम्ही बघितलं याच्यामध्ये 1-2 पोझिशनला काय सांगा? डबल बॉन्ड. पण जर आपण याचा स्पेक्ट्रोस्कोपीने स्टडी केला तर इथे डबल बॉन्ड येत नाही. याचा अर्थ हे स्ट्रक्चर अॅक्युरेट आहे का? हे या मॉलिक्युलच्या प्रॉपर्टीला एक्सप्लेन करते का? नाही. मग अशा वेळेस आपण करतो रेझोनन्स. रेझोनन्सचं म्हणणं काय? जर एक स्ट्रक्चर मॉलिक्युलच्या प्रॉपर्टीला एक्सप्लेन करत नसेल तर आपण एकापेक्षा जास्त स्ट्रक्चर ड्रॉ करतो. हे पहिलं स्ट्रक्चर. आता अजून एक स्ट्रक्चर ड्रॉ करणार आहे ज्याच्यामध्ये 1-2 पोझिशनला डबल बॉन्ड नाहीये, ठीक आहे. हे कसं ड्रॉ करायचं हे नंतरचा पार्ट आहे. तर हे आपण अजून एक स्ट्रक्चर ड्रॉ केलं, याला नाव देऊया सेकंड. फर्स्ट कॅनॉनिकल स्ट्रक्चर किंवा फर्स्ट रेझोनन्स स्ट्रक्चर हे आहे सेकंड कॅनॉनिकल स्ट्रक्चर. तर फर्स्टचं म्हणणं आहे की 1-2 पोझिशनला डबल बॉन्ड आहे आणि सेकंडचं म्हणणं आहे की 2-3 पोझिशनला डबल बॉन्ड आहे. बट ऍक्च्युअल स्ट्रक्चर हे फर्स्टही नाही आणि सेकंडही नाही. तर या दोघांचा काय असणार सांगा? यस, या दोघांचा रेझोनन्स हायब्रिड किंवा हायब्रिड जे आहे हे ऍक्च्युअल स्ट्रक्चर असणार. तर कसं ड्रॉ करायचं? तर काही नाही, 1, 2 आणि 3 या स्ट्रक्चरचं म्हणणं आहे 1-2 पोझिशनला डबल बॉन्ड आहे. या स्ट्रक्चरचं म्हणणं आहे 2-3 पोझिशनला डबल बॉन्ड आहे. आणि ऍक्च्युअल 1-2 लाही नाहीये, 2-3 ला नाहीये, दोन्हीकडे आहे 1.5 बॉन्ड, ज्याला आपण रिप्रेझेंट करतो असं डॉटेड लाईन. सो दिस इज द रेझोनन्स हायब्रिड. ओके, आणि याला आपण म्हणतो अलील कार्बोकॅटायन, ठीक आहे. आता बघा, जस्ट अ मिनिट. आता बघा, हा जो काही एरो आहे याला म्हणतात डबल हेडेड एरो. डबल हेडेड एरो,
नाउ व्हॉट इज द मिनिंग ऑफ डबल हेडेड एरो? इफ यू कॅन सी, तर याला दोन हेड आहेत बघा, हा आणि हा. दिस इज कॉल्ड एज सिंगल हेडेड एरो, जो की आपण बघितलेला आहे. याला म्हणतात हाफ हेडेड एरो. ओके, हाफ हेडेड एरो हा आहे सिंगल हेडेड एरो आणि हा आहे डबल हेडेड एरो. तर हा डबल हेडेड एरो कशासाठी वापरतात, तर हा यूज करतात टू रिप्रेझेंट पॉसिबल व्हॅलन्स बॉन्ड स्ट्रक्चर किंवा टू रिप्रेझेंट पॉसिबल कॅनॉनिकल स्ट्रक्चर, किंवा सांगायला अजून एक काय नाव होतं कॅनॉनिकल स्ट्रक्चरला? कॅनॉनिकल स्ट्रक्चरला अजून काय नाव होतं? यस, रेझोनन्स स्ट्रक्चर. कॅनॉनिकल स्ट्रक्चर और रेझोनन्स स्ट्रक्चर. तर हा जो डबल हेडेड एरो आहे हा काय रिप्रेझेंट करतो, तर हा डबल हेडेड एरो रिप्रेझेंट करतो रेझोनन्स स्ट्रक्चर. ओके, ठीक आहे. दिस स्ट्रक्चर्स आर कॉल्ड एज रेझोनन्स स्ट्रक्चर और कॅनॉनिकल स्ट्रक्चर, जे की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. म्यूट ठेवा बघा, हवेचा आवाज येत आहे कोणाकडून तरी, तर तुमचा माईक जो आहे तो म्यूट ठेवण्याचा प्रयत्न करा. केकुले स्ट्रक्चर हे आपल्या सिलेबस मध्ये नाही आहे, बट जस्ट फॉर द इंटरेस्ट वी कॅन स्टडी दिस. केकुले स्ट्रक्चर बघा, केकुले नावाचा जो सायंटिस्ट आहे यांनी फ्रेडरिक केकुले इन 1865 याच्या स्वप्नामध्ये बेंझिनचं स्ट्रक्चर आलं होतं आणि याने पहिल्यांदा बेंझिनचं स्ट्रक्चर जे आहे एक्सप्लेन केलेलं आहे. आणि इट इज बेस्ड ऑन द रेझोनन्स. यू कॅन सी हिअर दिस इज द फ्रेडरिक केकुले. हा आहे पहिलं कॅनॉनिकल स्ट्रक्चर आणि हे आहे दुसरं कॅनॉनिकल स्ट्रक्चर. खूप वर्ष बेंझिनचं जे काही स्ट्रक्चर आहे हे एक मिस्ट्री बनली होती बघा, कारण की त्याच्या प्रॉपर्टी त्याच्या स्ट्रक्चर सोबत मॅचच होत नव्हत्या, नाही पहिल्या स्ट्रक्चर सोबत नाही सेकंड स्ट्रक्चर सोबत. मग केकुले हा जो सायंटिस्ट आहे याने याचा खूप अभ्यास केला आणि ऍक्च्युली त्याच्या स्वप्नामध्ये जे काही बेंझिनचं स्ट्रक्चर आहे ते त्याला दिसलं. त्याला असं दिसलं की जे काही बेंझिनची रिंग आहे त्याच्यामध्ये साप जो आहे तो गोल गोल फिरत आहे आणि त्याच्या आधारावरती मग त्याने सांगितलं द हायब्रिड स्ट्रक्चर ऑफ बेंझिन, जे की आपण रिप्रेझेंट करतो बेंझिनच्या रिंग आपण रिप्रेझेंट करतो बेंझिन मध्ये. इट इज गिवन बाय द केकुले. नाउ रेझोनन्स हायब्रिड. व्हॉट इज रेझोनन्स हायब्रिड? हाऊ टू ड्रॉ द रेझोनन्स हायब्रिड आणि व्हॉट आर द कंडिशन फॉर रेझोनन्स. आता हा खूप महत्वाचा टॉपिक आहे बघा. केमिस्ट्रीमध्ये जेव्हाही ऑर्गॅनिक मॉलिक्युल येतील आणि पाय बॉन्ड येईल तेव्हा रेझोनन्स हा सर्वात महत्वाचा कन्सेप्ट आहे. खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे बघा रेझोनन्स, आणि हा खूप डिटेलमध्ये आहे. याच्यामध्ये आपण जेवढं शिकवलं तेवढं कमी आहे आणि हे ड्रॉ करता येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सो लेट अस ट्राय टू स्टडी दिस. हे तुम्हाला जमायलाच पाहिजे. हाऊ टू ड्रॉ द रेझोनन्स हायब्रिड. तर याच्यामध्ये पहिली कंडिशन आहे फक्त इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात, ऍटम मूव्ह होत नाही. रिमेंबर, फर्स्ट कंडिशन फक्त इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात. जसं की आपण बेंझिनचं स्ट्रक्चर इथे ड्रॉ करूया. ठीक आहे, हे आहे बेंझिनचं स्ट्रक्चर 1 2 2 3 4 आणि 5 6. 1 2 पोझिशनला डबल बॉन्ड, 3 4 पोझिशनला डबल बॉन्ड, 5 6 पोझिशनला डबल बॉन्ड. तर जर आपण 1 2 पोझिशनवरचा डबल बॉन्ड 2 3 पोझिशनवर नेला तर लक्षात ठेवा 1 आणि 2 पोझिशनवरचा कार्बन हा 1 आणि 2 पोझिशनवरच राहणार. 2 3 पोझिशनवरचा कार्बनचा जो ऍटम आहे तो 2 3 पोझिशनवरच राहणार. ऍटम्स हे त्यांची पोझिशन त्यांची जागा बदलणार नाहीत. फक्त इलेक्ट्रॉन्स एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातील. जसे की हा 1 2 पोझिशनवरचा डबल बॉन्ड पाय बॉन्ड हा 2 3 पोझिशनवर जात आहे. तर पहिली कंडिशन आहे फक्त इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतील, ऍटम मूव्ह होतील का, तर ऍटम मूव्ह होणार नाहीत, फक्त इलेक्ट्रॉन मूव्ह होणार. दुसरी कंडिशन, ऑल पी ऑर्बिटल मस्ट बी इन द सेम प्लेन. रेझोनन्स होण्यासाठी कंडिशन आहे की पी ऑर्बिटल हे एकाच प्लेन मध्ये असले पाहिजे. मग आपल्याला कसं कळेल की पी ऑर्बिटल एका प्लेन मध्ये आहेत की नाही, तर सिंपल आहे, तुम्हाला बघायचं आहे त्यांचं हायब्रिडायशन. जर sp2 किंवा sp हायब्रिडायशन असेल तर कार्बन ऍटम हे एकाच प्लेन मध्ये असतात. ही ट्रिक आहे बघा ज्याच्या मदतीने तुम्ही समजू शकता की कार्बन ऍटम हे एका प्लेन मध्ये आहेत किंवा नाही, किंवा पी ऑर्बिटल जे आहेत त्यांचे हे एका प्लेन मध्ये आहेत किंवा नाही. कसं ओळखायचं, तर सरळ सरळ हायब्रिडायशन बघा कार्बनचं. sp2 किंवा sp असेल तर समजून चला की पी ऑर्बिटल हे एकाच प्लेन मध्ये आहे. जसं की बेंझिनचंच एक्झाम्पल घेऊया आपण. बघा हायब्रिडायशन सांगायचं आहे तुम्हाला मला बेंझिनच्या कार्बन ऍटमचं. ठीक आहे, मी बेंझिनचं स्ट्रक्चर ड्रॉ करतो इथे. हे स्ट्रक्चर आहे बेंझिनचं. बघूया कोणाला याचा आन्सर येते. तुम्हाला हायब्रिडायशन ओळखायचं आहे, कोणत्या कार्बनचं कोणतं हायब्रिडायशन आहे पाय बॉन्ड कन्सिडर करून. मी तुम्हाला सांगितलं जर सर्व सिंगल बॉन्ड तर sp3, एक जरी डबल बॉन्ड तर sp2, एक जरी ट्रिपल बॉन्ड तर sp. सांगा C1 कार्बनचं हायब्रिडायशन काय आहे?
येस, व्हेरी गुड. sp2. C2 चं काय सांगा? C2, sp2, C3, C4, C5. sp3 कोणत्या कार्बनचा आहे? बघा, यांचं म्हणणं आहे C2 आणि C3 चं sp3 आहे. बघूया आपण sp3 आहे का. ओके, आता बघा, हा C2 कार्बन आहे. म्यूट करा सर्वजण. हा C2 कार्बन आहे. तर या C2 कार्बनला बघा कोणकोणते बॉन्ड आहेत. हा सिंगल बॉन्ड, इथे हायड्रोजन काढायचा बाकी आहे. एक मिनिट. सर्व कार्बनला हायड्रोजन. तर ठीक आहे, C2 चा आपण हायब्रिडायझेशन काढूया. हा C2 आहे, याचे बॉन्ड बघा कोणकोणते आहे. सिंगल बॉन्ड, ठीक आहे, हा आहे डबल बॉन्ड आणि हा आहे सिंगल बॉन्ड. तर एक तरी डबल बॉन्ड आहे C2 कडे आणि म्हणून त्याचा हायब्रिडायझेशन असणार sp2. C3 कडे पण एक डबल बॉन्ड आहे. C4 कडे पण एक डबल बॉन्ड आहे. C5 कडे पण एक डबल बॉन्ड आहे. C6 कडे पण एक डबल बॉन्ड आहे. सर्वांकडे एक तरी डबल बॉन्ड आहे आणि म्हणून बेन्झिन मध्ये सर्व कार्बनचे हायब्रिडायझेशन काय आहे सांगा. सर्वांचं हायब्रिडायझेशन आहे sp2. तर मग सांगा, सर्व p ऑर्बिटल एका प्लेन मध्ये असणार किंवा नाही? यस, सर्व p ऑर्बिटल हे एका प्लेन मध्ये असणार. म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. बघा, म्यूट करा सर्वजण. सर्वात पहिली कंडिशन आहे की फक्त इलेक्ट्रॉन मूव्ह होतात, ऍटम मूव्ह होत नाही. त्याच्यानंतर सर्व p ऑर्बिटल एका प्लेन मध्ये असले पाहिजे. कसं ओळखायचं सर्व p ऑर्बिटल एका प्लेन मध्ये आहेत किंवा नाही? व्हेरी इझी, हायब्रिडायझेशन चेक करा. sp2 किंवा sp हायब्रिडायझेशन पाहिजे आपल्याला. त्यानंतर ऍटम फ्रॉम सेकंड पिरियड मस्ट नॉट व्हायोलेट ऑक्टेट रूल. याचा अर्थ काय? तर सेकंड पिरियडचे जे काही ऍटम आहेत त्यांनी ऑक्टेट रूल व्हायोलेट नाही केला पाहिजे. तर कसं ओळखायचं मग सेकंड पिरियड? तर सेकंड पिरियडचे जे काही पी ब्लॉकचे ऍटम्स आहेत, बोरॉन आहे, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे किंवा फ्ल्युरिन आहे, तर हे जे काही सेकंड पिरियडचे ऍटम्स आहेत यांनी ऑक्टेट रूल व्हायोलेट केला नाही पाहिजे. मीन्स व्हॉट? तर 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन हे त्यांच्या व्हॅलन्स शेल मध्ये असले नाही पाहिजे. कसं ओळखायचं? तर सरळ सरळ व्हॅलन्सी जी आहे ती सॅटिस्फाय असली पाहिजे. व्हॅलन्सी एक्सीड नाही झाली पाहिजे. जसे की कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, तर 4 पेक्षा बॉन्ड नसले पाहिजे. बघा, इथे 2, 3 आणि 4 बरोबर 4 बॉन्ड आहेत. सर्व कार्बनचे 4 बॉन्ड आहेत. याचा अर्थ काय? तर तो ऑक्टेट रूल व्हायोलेट करत नाही. त्यानंतर ओनली पाय अँड नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन मूव्ह. फक्त पाय जे काही बॉन्ड आहेत आणि नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन म्हणजे लोन पेअर. लोन पेअर जर तुम्हाला माहित नसेल तर लक्षात ठेवा, नायट्रोजन वरती 1, ऑक्सिजन वरती 2 आणि हॅलोजन वरती 3 असतात. याला लोन पेअर म्हणतो आपण, जे की शिल्लकचे इलेक्ट्रॉन असतात आणि लोन पेअर असते. इट इज इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉन पेअर, जी की बॉन्डिंग मध्ये भाग घेऊ शकते. तर पाय बॉन्ड कसं ओळखायचं? तर 2 ऍटम मधला पहिला बॉन्ड सिग्मा आणि दुसरा बॉन्ड काय असणार सांगा? पाय बॉन्ड. त्यानंतर पाय बॉन्ड आणि लोन पेअर ह्या दोनच जे आहेत हे रेझोनन्स मध्ये भाग घेतात. सिग्मा बॉन्डला आपण मूव्ह करू शकत नाही इन द रेझोनन्स. आणि टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन रिमेन्स द सेम. यांचा आपण एक्झाम्पल घेऊया. बघा, याला म्हणतात सायक्लोहेप्टिनिल कॅटायन. सो दिस कॅटायन, हा जो काही कॅटन आहे याच्यामध्ये रेझोनन्स होते. का रेझोनन्स होते? कारण की याचं हे सिंगल स्ट्रक्चर या मॉलिक्यूलला एक्सप्लेन करू शकत नाही. तर काय बघा, रेझोनन्स मध्ये काय होते? एकापेक्षा जास्त स्ट्रक्चर आपल्याला ड्रॉ करावे लागतात. तर इथे जे काही पाय बॉन्ड्स आहेत हे मूव्ह होतात. ठीक आहे, पाय बॉन्ड्स मूव्ह होतात आणि त्यालाच आपण रेझोनन्स म्हणतो. बघा, सर्वात शेवटचा पॉईंट, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन रिमेन्स सेम. यातल्या आपल्या सर्व जे काही पॉईंट्स आहेत हे सर्व याला अप्लाय करूया आणि बघूया की याच्यामधलं रेझोनन्स हे सर्व पॉईंटला व्हॅलिड करते किंवा नाही. पहिला पॉईंट आहे फक्त इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात. ओके, तर बघा याच्यामध्ये रेझोनन्स होताना हा बॉन्ड इथून इथे, त्यानंतर हा बॉन्ड इथून इथे आणि हा बॉन्ड इथून इथे जातो. म्हणजे फक्त आणि फक्त पाय बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत आहेत. काय मूव्ह होत आहे सांगा? फक्त आणि फक्त पाय बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन्स. आणि म्हणून पहिला रूल फॉलो झालेला आहे. कसा? आता बघा, सी हिअर, जस्ट अ मिनिट. फक्त पाय बॉन्ड्स मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते मूव्ह होतात. यू कॅन सी इन दिस व्हिडिओ. ऍटम मूव्ह होत नाहीत. बघा, फक्त पाय बॉन्ड्स मधले इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत आहेत. सो जसे की आपण आता या व्हिडिओमध्ये बघितलं, फक्त पाय बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात. हा जो बॉन्ड आहे हा इथून इथे, हा इथून इथे.
ऍटम मूव्ह होत नाही आहे. त्याच्यानंतर जो दुसरा रूल आहे की सर्वच्या सर्व कार्बन ऍटम हे sp2 हायब्रिडाइज असले पाहिजे. बघा इथे तर एक डबल बॉन्ड आहे. आता मी इथे ड्रॉ करतो, 1 मिनिट. ठीक आहे, हा C1 आहे. C1 कडे एक डबल बॉन्ड आहे, हा वाला. C2 कडे एक डबल बॉन्ड आहे, हा वाला. C3 कडे एक डबल बॉन्ड आहे, C4 कडे आहे, C5 कडे आहे, C6 कडे आहे. तुम्ही म्हणसाल सर C7 कडे नाहीये, सिंगल बॉन्ड. पण हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे, या पॉझिटिव्ह चार्जमुळे एक हायड्रोजन कमी असतो आणि म्हणून याचं हायब्रिडायझेशन आहे sp2. ओके, कार्बोकॅटायनचं हायब्रिडायझेशन sp2 असते, लक्षात ठेवा. कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज असला तर sp3 हायब्रिडायझेशन असते. सर्व सिंगल बॉन्ड तर sp3, एक डबल बॉन्ड तर sp2 आणि एक ट्रिपल बॉन्ड तर sp हायब्रिडायझेशन. तर इथे जर का बघितलं 6च्या 6 कार्बनचं sp2 हायब्रिडायझेशन आहे आणि 7वा कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्याचे सुद्धा sp2 हायब्रिडायझेशन आहे. याचा अर्थ जो दुसरा रूल होता आपला की सर्व p ऑर्बिटल हे एका प्लेन मध्ये असले पाहिजे, हा फॉलो होतो. ठीक आहे. त्यानंतर तिसरा रूल की सेकंड पिरियडच्या ऍटमने ऑक्टेट रूल व्हायलेट नाही केला पाहिजे. तर सर्वांचे जे बॉन्ड्स आहेत बघा, कार्बनची व्हॅलन्सी 4 आहेत, ती सॅटिस्फाय आहे सर्व केसमध्ये. तर ज्यांना बॉन्ड लाईन समजत नाही त्यांना हे स्ट्रक्चर समजणं थोडंसं अवघड आहे, बट इट इज व्हेरी इझी. हा जो काही 1 नंबरचा कार्बन आहे, इथे जो काही मी तुम्हाला हायलायटरने दाखवतोय, पॉइंटरने, हा जो काही 1 नंबरचा कार्बन आहे, तुम्ही म्हणसाल सर याचा 1, 2 आणि 3च बॉन्ड आहे. तर ऍक्च्युली चौथा जो बॉन्ड आहे तो हायड्रोजन सोबत आहे, जो की बॉन्ड लाईन स्ट्रक्चर मध्ये आपण दाखवत नाही. इथे 1, 2, 3 चौथा बॉन्ड कोणासोबत असणार? हायड्रोजन सोबत. 1, 2, 3 चौथा बॉन्ड हायड्रोजन सोबत. तर दीज आर द बॉन्ड लाईन स्ट्रक्चर्स. तर तिसरा रूल फॉलो होत आहे, ऑक्टेट रूल जो आहे तो व्हायलेट होत नाही आहे. त्यानंतर चौथा रूल, जो चौथा रूल आहे की फक्त पाय बॉन्डिंग आणि नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन मूव्ह होतात. तर इथे फक्त पाय बॉन्डचेच इलेक्ट्रॉन मूव्ह होत आहेत, आपण बघितलेलं आहे. जो काही व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये बघितला आपण की फक्त आणि फक्त हे जे पाय बॉन्डचे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात. सी अगेन, फक्त आणि फक्त पाय बॉन्डचे इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन रिमेन्स सेम. याचे जर का तुम्ही टोटल इलेक्ट्रॉन काउंट केले तर ते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम राहतात, कारण की कोणता इलेक्ट्रॉन बाहेर नाही गेलेला आहे, बाहेरचा इलेक्ट्रॉन आलेला नाहीये. सो दीज आर द रूल्स. त्यानंतर इलेक्ट्रॉन कॅन बी मूव्ड ओनली बाय, म्हणजे काय, तर रेझोनन्स मध्ये इलेक्ट्रॉन्स केव्हा मूव्ह होणार, तर एक पाय बॉन्ड हा पॉझिटिव्ह कडे किंवा दुसऱ्या पाय बॉन्ड कडे मूव्ह होऊ शकतो. एक पाय बॉन्ड हा पॉझिटिव्ह कडे किंवा दुसऱ्या पाय बॉन्ड कडे मूव्ह होऊ शकतो. जसं की बघा, लेट अस सी हियर. ओके, हा जो पाय बॉन्ड आहे, हा पाय बॉन्ड हा एक तर पॉझिटिव्ह कडे मूव्ह होऊ शकतो किंवा दुसऱ्या पाय बॉन्ड कडे मूव्ह होऊ शकतो. जसं की हा पाय बॉन्ड आहे, हा मूव्ह होत आहे या पॉझिटिव्ह कडे. हा पाय बॉन्ड हा मूव्ह होत आहे या दुसऱ्या पाय बॉन्ड कडे. हा पाय बॉन्ड हा मूव्ह होत आहे या पाय बॉन्ड कडे. याचा अर्थ काय, रेझोनन्स मध्ये लक्षात ठेवा, पाय इलेक्ट्रॉन एक तर मूव्ह होऊ शकतात पॉझिटिव्ह कडे किंवा दुसऱ्या पाय बॉन्ड कडे. कळलं का? सांगा मला, समजत आहे का तुम्हाला? यस, दीज आर द रूल्स. हे रूल्स आहेत बघा. हे रूल्स जर तुम्हाला अप्लाय करता आले तर तुम्हाला रेझोनन्स स्ट्रक्चर ड्रॉ करता येईल. आणि ट्रायल आणि एरर आहे, पहिल्याच याच्यामध्ये जमेल असं नाही. यू हॅव टू प्रॅक्टिस इट अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. रिमेंबर, पाय इलेक्ट्रॉन मूव्ह टुवर्ड्स आयदर अ पॉझिटिव्ह चार्ज और टुवर्ड्स अनदर पाय बॉन्ड. जसं की इथे बघा, पाय इलेक्ट्रॉन मूव्ह झालेले आहेत या पॉझिटिव्ह चार्ज कडे, इथे पाय इलेक्ट्रॉन मूव्ह झाले या पाय बॉन्ड कडे, हा पाय बॉन्ड मूव्ह झालेला आहे या पाय बॉन्ड कडे. हा बघा, इथे जर का तुम्ही बघितलं तर हे दोन रेझोनन्स स्ट्रक्चर्स आहेत, हे फर्स्ट स्ट्रक्चर आणि हे सेकंड स्ट्रक्चर. तर इथे बघा, हा एरो दाखवत आहे पाय बॉन्ड कुठून कुठे मूव्ह झालेला आहे. तर पाय बॉन्ड हा मूव्ह झालेला आहे फ्रॉम, सपोज लेट अस से दिस इज द सेकंड पोझिशन, 2-3 पोझिशन वरून 3-4 पोझिशन वरती पाय बॉन्ड मूव्ह झालेला आहे. इथे बघा 2-3 पोझिशन वर होता, आता हा एरो सांगत आहे की 2-3 पोझिशन वरून हा 3-4 पोझिशन वरती मूव्ह झालेला आहे. तर हे आहे 1, 2, 3 आणि 4. बघा, पाय बॉन्ड कुठे गेलेला आहे, 3-4. आधी कुठे होता, 2-3 पोझिशनला. आता तो का मूव्ह झाला, कारण की रूल सांगतो पाय इलेक्ट्रॉन हे मूव्ह शकतात पॉझिटिव्ह कडे किंवा दुसऱ्या पाय बॉन्ड कडे. तर मला सांगा, इथे हा जो पाय बॉन्ड आहे हा पॉझिटिव्ह कडे मूव्ह झाला की दुसऱ्या पाय बॉन्ड कडे मूव्ह झाला? हा पाय बॉन्ड पॉझिटिव्ह कडे मूव्ह झाला की दुसऱ्या पाय बॉन्ड कडे मूव्ह झाला? यस,
मार्कड, रफिया, अंजुम, गीतांजली, माहेविश, बताओ हा जो पाय बॉन्ड आहे हा पॉझिटिव्ह कडे मूव्ह झाला की पाय बॉन्ड कडे मूव्ह झाला? व्हेरी गुड, पॉझिटिव्ह कडे मूव्ह झाला, जसं की आपल्या रूल मध्ये सांगितलेलं. एक तर पॉझिटिव्ह कडे मूव्ह होईल किंवा पाय बॉन्ड कडे मूव्ह होईल. तर फर्स्ट स्ट्रक्चर आहे, सेकंड स्ट्रक्चर आहे, आणि दिस इज द रेझोनन्स हायब्रिड. बघा रेझोनन्स हायब्रिड मध्ये यू कॅन सी हिअर इन द रेझोनन्स हायब्रिड दिस इज नायदर अ सिंगल बॉन्ड नॉर अ डबल बॉन्ड. ऍक्च्युली हा आपण इथे डॅश डॅशने दाखवलेला आहे, दिसते तुम्हाला बघा, हा डॅश डॅशने दाखवलेला आहे. आणि कारण की काय आहे तर तो सिंगल बॉन्ड नाही, डबल बॉन्ड नाही, तो रेझोनन्स हायब्रिड आहे. ओके, अँड इट इज 1.5, नायदर 1 नॉर 2, इट इज 1.5 बॉन्ड ऑर्डर. त्यानंतर अजून एक रूल आहे, लेट अस सी दॅट. हा अजून एक एक्झाम्पल आहे बघा, याच्यामध्ये रेझोनन्स होत आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हा डबल बॉन्ड इथे इथे जातो, निगेटिव्ह चार्ज जो आहे तो इथून इथे जाणार, इथून इथे, इथून इथे. तर अशा पद्धतीने निगेटिव्ह चार्ज मूव्ह होत आहे आणि पाय बॉन्ड मूव्ह होत आहे. याच्या आधी आपण बघितलं पाय बॉन्ड हा मूव्ह होतो एक तर पॉझिटिव्ह कडे किंवा दुसऱ्या पाय बॉन्ड कडे. आता हा दुसरा रूल आहे ज्याचं म्हणणं आहे की पाय बॉन्ड जो आहे किंवा नॉन बॉन्डिंग पेअर इलेक्ट्रॉन टुवर्ड्स अ पाय बॉन्ड, म्हणजे जे काय नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर आहे ज्याला आपण लोन पेअर म्हणतो, ती पाय बॉन्ड कडे मूव्ह होणार. नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर जी काय आहे ती कोणाकडे मूव्ह होणार? पाय बॉन्ड कडे मूव्ह होणार. नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर म्हणजेच लोन पेअर. आता याचं स्ट्रक्चर मी इथे ड्रॉ, इथे आपण बघत आहे की नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर ही पाय बॉन्ड कडे कशी मूव्ह होते. याच्या आधी आपण बघितलं की जो पाय बॉन्ड आहे हा एक तर पॉझिटिव्ह चार्ज कडे मूव्ह होणार किंवा दुसऱ्या पाय बॉन्ड कडे मूव्ह होणार. तर इथे एक एक्झाम्पल आहे, याला म्हणतात सायक्लोपेंटिया डायइनिल एनायन. सायक्लोपेंटिया डायइनिल एनायन लाईक दिस. इथे निगेटिव्ह चार्ज, इथे डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड. तर नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअरलाच आपण म्हणतो लोन पेअर, आणि हा जो निगेटिव्ह चार्ज आहे हा आहे लोन पेअरमुळे. तर आपण बघितलं एकतर पाय बॉन्ड हा दुसऱ्या पाय बॉन्ड कडे मूव्ह होतो किंवा पाय बॉन्ड हा पॉझिटिव्ह चार्ज कडे मूव्ह होतो, आणि हा रूल आहे ज्याचं म्हणणं आहे की लोन पेअर ही मूव्ह होते पाय बॉन्ड कडे. तर ही जी लोन पेअर आहे ही मूव्ह होते टुवर्ड्स द पाय बॉन्ड. ओके, त्यानंतर हा पाय बॉन्ड आहे, हा जो पाय बॉन्ड आहे हा पाय बॉन्ड इथे जातो लाईक दिस. आता बघा काय होणार, याला आपण नंबरिंग देऊया, 1 2 2 3 3 4 आणि 4 5. पुन्हा सायक्लोपेंटिया डायनिल एनायन आपल्याला ड्रॉ करायचा आहे लाईक दिस. तर बघा इथे निगेटिव्ह चार्ज जो आहे हा 1 2 वरती येणार, इथे होणार पाय बॉन्ड. त्यानंतर 2 3 पोझिशन वरचा जो पाय बॉन्ड आहे 3 पोझिशन वरती गेला, तिथे येणार निगेटिव्ह चार्ज आणि इथे येणार लोन पेअर. 5 4 5 पोझिशन वरचा जो काही बॉन्ड आहे तो जसा तसा राहणार. तर हे आहे रेझोनन्स स्ट्रक्चर. याच्यामध्ये काय झालेलं आहे तर लोन पेअर मूव्ह झालेली आहे टुवर्ड द पाय बॉन्ड. पुन्हा इथे रेझोनन्स पॉसिबल आहे, पुन्हा नंबरिंग द्या 1 2 3 4 5. इथलची जी काही लोन पेअर आहे, लोन पेअर कॅन मूव्ह टुवर्ड द पाय बॉन्ड, आणि हा जो पाय बॉन्ड आहे हा इथून इथे जाणार. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण रेझोनन्स स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतो. दिस इज अनदर एक्झाम्पल, कार्बोनेट. यू कॅन सी इन दिस कार्बोनेट हाऊ द रेझोनन्स इज टेकिंग प्लेस. इथे बघा लोन पेअर जी आहे ही या पाय बॉन्ड कडे मूव्ह होत आहे, पाय बॉन्ड जो आहे तो या ऑक्सिजन वरती जातो. तर लोन पेअर कॅन मूव्ह टुवर्ड द